उद्या आषाढी एकादशी आहे। विठुरायाची पंढरी भक्त आणि पांडुरंगाच्या भेटीला सजलेली आहे। वैष्णवांचा मेळा पंढरीमध्ये दाखल होऊ लागलाय। आपल्या लाडक्या विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी भक्त पंढरी आपण पाहतोय आज पंढरपुरात भक्तांचा मेळा आहे। कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळेच वारकरी हे चंद्रभागेच्या तीरावरून स्नान घेऊन या ठिकाणी आता हे वाखरीला जात आहेत। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपुरा, जेव्हा नव्हती गंगागोवा तेव्हा होती चंद्रभागा आणि या चंद्रभागेत स्नान करून आता वारकरी तृप्त झाले आहेत। तृप्ती वारकरी सर्व दिंड्या एकत्र येत असतात वारकरीमध्ये आणि याच ठिकाणी आता या दिंड्यांसाठी आपण पाहतोय या दिंडीकडे दिंडी सोहळ्याचा अभूतपूर्व असा क्षण अनुभवण्यासाठी सगळेच वारकरी दाखल झाले आहेत। या पालख्या आहेत, ही पालखी आहे शिरूर मधून आलेली आहे। हे 20 दिवसांचा एक वारीमध्ये वारी करत हे सगळे इथे एकवटले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कधी तुम्ही आला आहात आणि किती वर्षांपासून येत आहे। आपण पाहतोय आता अगदी थोड्या वेळापूर्वीच पालखीनं या ठिकाणी प्रस्थान ठेवलं आहे। शिवाय आपण बघतोय चंद्रभागेच्या नदीमध्ये चंद्रभागेमध्ये जाऊन स्नान करून हे सगळे वारकरी आले आहेत। आपण या माऊलींकडून जाणून घेऊयात। माऊली, किती वर्षांपासून पालखी येते? किती वर्षांपासून येत आहे पालखी? 25 वर्ष झालं। 25 वर्ष झालं। 25। काय सांगाल, कसं वाटतं आता थोड्या वेळच राहिल्या माऊलींना भेटायला? ह्याच्यापेक्षा चांगल्या भावनेने पुढल्या वर्षी माऊली, तर तृप्ती आपण बघतोय मोठ्या संख्येने भक्तांचा मेळा। हा संपूर्ण परिसर आहे, 65 एकर हा परिसर आहे। हे सगळे संपूर्ण वारकरी भजन तसेच कीर्तनात रंग झाले आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्ग आणि अन्य मार्गांसह या ठिकाणी येतात। अनेक भागातून या पायी दिंड्या निघाल्या आहेत आणि या दिंड्या आता एकत्र येतील वाखरीमध्ये। सगळे संत भेटीला येतील आणि या सगळ्या संतांच्या भेटीनंतर हे वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतील। जे मेन आहेत वारीचे त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। मात्र ही दृश्य आपण पाहतोय बघा, सगळे निघाले आहेत। आता अगदी थोड्याच वेळात इथे सगळे पोहोचणार आहेत। शिवाय भाविकांची मात्र या ठिकाणी राहण्याची थोडी गैरसोय होते असं सांगितलं। 15 ते 20 लाख झाले आहेत आणि यामुळेच भाविक सध्या असं म्हणतात की प्रशासनानं थोडीशी राहण्याची व्यवस्था करायला हवी होती। थोडीशी त्यांना अडचणी येतात, मात्र तरी देखील आम्ही या ठिकाणी येतो आणि आम्हाला अडचण आली तरी चालेल, आम्ही माऊलींसाठी सर्वस्व पणाला लावू शकतो असं वारकरी इकडचे प्रतिक्रिया देतात। तर आपण पाहतोय पोलीस प्रशासनाकडून देखील चांगल्या पद्धतीने खबरदारी घेण्यात आली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, कशा पद्धतीने तुमचं इथे नियोजन करण्यात आलंय? नियोजन कसं करण्यात आलंय? चांगलं नियोजन, जागोजाग जागोजाग पोलीस बंदोबस्त आहे। माऊलीचं जाणाऱ्या येणाऱ्याचं जागोजाग व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची। अर्थातच पोलीस प्रशासनाकडून देखील चांगली व्यवस्था करण्यात आली आहे। आपण या माऊलींकडून अभंग गाऊन घेऊयात। माऊली, एखादा अभंग होऊन जाऊ द्यात। पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्री वाघेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय। अर्थातच तर आपण पाहतोय मोठ्या संख्येने आहेत। आपण थेट जाऊयात त्या ठिकाणी तृप्ती। तिथे जर आपण बघायला गेलं तर सगळ्या पालख्या या चंद्रभागा नदीत स्नान करून सध्या त्या वाखरीकडे रवाना होतात। कारण वाखरीमध्ये एक मोठा उत्सव आहे। आज रिंगण सोहळा पार पडतोय, उभं रिंगण आहे आज माऊलींचं आणि या रिंगण सोहळ्यासाठी सगळेच वारकरी चंद्रभागेत स्नान करून सध्या निघाले आहेत। आपण काही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मावशी, कधीपासून येत आहे? 6 वर्ष झाले।
तर 6 वर्षांपासून येतात. अनेक जण आहेत जे खूप 22 ते 30 वर्षांपासून येतात असं देखील सांगतात. यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. आम्ही याच वर्षी आलेलो आहे वारीला. कसं वाटतंय पहिल्यांदा आलाय एक वारीला? नंबर झाले. रात्री पाऊस आला, अगदी आनंद वाटला. पाऊस नव्हता वारीत अजिबात आणि आम्हाला पाऊस आल्यामुळे आनंद वाटला आणि एकदम प्रसन्न वाटलं. अगदीच तृप्ती आपण पाहतोय. आनंद वाटला, प्रसन्न वाटलं असं देखील या ठिकाणी वारकरी सांगतात. मोठ्या संख्येनं इथं वारकरी सध्या विठू नामाचा जयघोष करतायत. तृप्ती. वर्षा, महाराष्ट्रातल्या अनेक भागामधून दरवर्षी वारकरी अशा पद्धतीनं पंढरपूरमध्ये लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. प्रवासामध्ये अनेक अडचणी येतात, पायी चालत असतात, रात्रंदिवस चालतात, विश्रांती न घेता चालतात. मात्र आपल्या पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याची ओढ त्यांच्या मनामध्ये असते आणि तीच ओढ तू आत्ता ज्या पद्धतीने संवाद साधलेला आहे त्या प्रत्येक वारकऱ्याच्या शब्दाशब्दामधून दिसून येते. धन्यवाद इथला आढावा घेतल्याबद्दल.